स्वागत तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल असणार आहे। त्याचं कारण असं की आज आपल्या घरी येणार आहेत गणपती बाप्पा। तर त्याची सगळी तयारी सुरू आहे। हे डेकोरेशन आम्ही काही केलं आहे रात्री, आणि आता बघा रांगोळी पण काढायची आहे, त्यानंतर मोदक पण बनवायचे आहेत। इकडे मी देवाची भांडी वगैरे सगळी व्यवस्थित धुवून ठेवलेली आहे, आणि आज खूप जास्त एक्साइटेड आहे कारण की आपल्या घरी येणार आहे गणपती बाप्पा। बा आपल्या घरी कोण येणार आहे? कोण येणार सांग? कोण येणार आहे आपल्या घरी? तर सियाचं चालू आहे, सगळं आवरलंय, तरी पण ती पसारा करायचं तिचं सुरूच आहे, तिचं ते कामच आहे। तर चला आता पहिले तर आपण रांगोळी काढून घेऊया, त्यानंतर मोदक बनवूया, त्यानंतर सगळी तयारी करायची आहे। अशा प्रकारे असणार आहे आमचा आजचा दिवस। सगळ्यात पहिले तर मी आता हे कापूर याच्यामध्ये टाकून घेते, आणि मस्तपैकी आता याचा खूप छान असा सुगंध आपल्या घरामध्ये दरवळेल आणि वातावरण प्रसन्न होईल। इकडे माझी रांगोळी काढून झाली होती। तर तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता। तर इकडे बघा मी पान माझी रांगोळी काढून झालेली आहे, आणि इकडे सियाच्या पप्पांची सुरू आहे देवपूजा, आणि सियालाही देवपूजा करायची आहे। तर आता आपण करून घेऊया मोदक गणपती बाप्पांसाठी। त्यानंतर मी इकडे बनवत होते मैद्याचे मोदक। इकडे बघा मी पीठ भिजवून घेतलं होतं, खोबरं आणि साखर आणि त्यात विलायची मिक्स करून घेतली होती, आणि इकडे सुरू होते माझे मोदक। तर हे मोदक आम्हाला सगळ्यांनाच आणि बाप्पांनाही खूप आवडतात, म्हणून मी हे मोदक करत होते। उकडीचे मोदक करायला एवढा टाईमही नव्हता, सो म्हटलं आपण हेच मोदक बनवूया, आणि तेच मी करत होते। तर फायनली इकडे माझे 21 मोदक करून झाले होते। तर आमच्याकडे एक मिठाचाही मोदक करतात, तर तुम्हाला शेवटला कळेलच की मिठाचा मोदक हा कुणाला लागला आहे, आणि असं म्हणतात की ज्यांना पण कुणाला मिठाचा मोदक लागतो तो भाग्यवान असतो। तर शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला समजेलच मिठाचा मोदक कुणाला लागला आहे। तर फायनली माझे मोदक झालेले आहेत। आता आम्हाला काही गणपतीचं सामान वगैरे आणायचे, त्यासाठी आम्ही आता बाहेर जाणार आहोत, आणि त्यानंतर आम्ही गणपती बाप्पाला आणायला जाणार आहोत, म्हणजेच आमच्या सियाच्या लाडक्या मोयाला। तर आम्ही फुलं हार वगैरे आणायला गेलो होतो। बघा सगळीकडे नुसती गर्दीच गर्दी होती, फुलांच्या ठिकाणी, फळांच्या ठिकाणी, आणि गणपती बाप्पांच्या ठिकाणीही। त्यानंतर आम्ही आलो घरी, आणि हे तोरण दाराला लावायचं होतं, ते मी सियाच्या पप्पांना काढून दिलं। तर आता आम्ही रेडी झालो आहोत गणपती बाप्पाला आणण्यासाठी। सिया हाय कर बा, हाय कर। चला आता बाप्पांना आपल्या घरी घेऊन येऊया, आणि मग पुढचं बघूया। तर तुम्ही इकडे बघू शकताय किती सुंदर सुंदर आपले बाप्पा आहेत। तर एवढ्या सगळ्यांमधनं कोणता बाप्पा घ्यायचा हे खूप कन्फ्यूज झालो होतो आम्ही। तर इकडे बघा सियाच्या मामीने आणि मी गणेशोत्सवासाठी सेम साडी घेतलेली आहे मोरपंख साडीजमधनं।
त्यानंतर इकडे बघा सगळ्यात पहिले तर सियाच्या मामा मामींचा गणपती बसवायचा होता, तर त्यांनी गणपती घेतला. आणि इकडे बघा सियाचा लाडका देव बाप्पा, ती किती छान मस्तपैकी बसली होती. त्यांचं प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आम्ही आमच्या बाप्पांना घरी घेऊन निघालो. तर इकडे बघा सियाला खूप जास्त आनंद झाला होता की मोरया आपल्या घरी येत आहे. तांदूळ तुझी गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा जळित फुल शोभतो बरा रुंदून तेन पुरे चरणी गागरी नाही 5 आता काय ते याच्यात नाही टाकायचे ना, देशात टाकून पानावर ठेवायचं. ते ताट घ्या. कोणतं ताट? एक फुल व्हायचं. बघू कोण नशिबाने. तुला कसं काय ओळखता येतो पण? खाऊन घ्यायचं आता. तर इकडे बघा सियाने लगेच मोदक खायला सुरुवात केली. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.